नमस्कार, मी पल्लवी. माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी बनवायला घेतलेली आहे पुरी भाजी. तर सगळ्यात अगोदर गव्हाचं पीठ घेतलं भिजवायला, त्यामध्ये टाकले चवीपुरतं मीठ आणि आता यामध्ये मी घरामध्ये होतं दही, तर त्या दह्याला 2-3 दिवस झाले होते आणि मग आता ते खायला जास्त आंबट लागत होतं. म्हटलं कुठे वाया घालायचं, म्हणून पुऱ्यांमध्ये टाकून घेण्यासाठी घेतलं. तर ते आता कणिकमध्ये मळताना टाकलं आणि कणिक छान अशी घट्टसर मळली. आता आपण एरवी पोळ्याला कसं सैलसर पीठ मळतो, पण त्यापेक्षा घट्ट कणिक मळून घ्यायची, म्हणजे पुऱ्या कशा तेलकट होणार नाही आणि छान ठिसूर होतात. तर कणिक मळून बाजूला ठेवून दिलेली आहे झाकून. आता तोपर्यंत भाजी बनवून घेऊयात. कणिक जोपर्यंत भिजते तोपर्यंत म्हटलं आपण बटाट्याची भाजी बनवत. तर बटाट्याच्या भाजीमध्ये मला थोडंसं टोमॅटो आवडतं, कारण भाजी थोडीशी आमसर लागते, म्हणून थोडंसं टोमॅटो टाकत असते मी. सगळ्यात अगोदर कढईमध्ये भरपूर तेल घातलं, कारण आमच्या ह्यांना तेल भरपूर आवडतं भाजीमध्ये. तेलकट भाजी आवडते, मला नाही, पण मी खालची घेत असते तेल सारून आणि त्यांना भरपूर तेलाची ठेवत असते. तरीसुद्धा तेल भरपूरच घालावं लागतं. तर सगळ्यात अगोदर मोहरी फोडली की त्यामध्ये जिरे जातातच आणि मग लसूण अद्रक भरपूर प्रमाणात ठेचून टाकायचा. बारीक चिरलेला कांदा टाकला आणि कढीपत्ता टाकला. हळद टाकायची थोडीशी, त्यानंतर लाल तिखट, तुमच्या आवडीचे कुठलेही मसाले घाला. तर मी टाकलेला आहे हा लसूण कांदा मसाला अंबारीचा. तर हे प्रत्येक भाजीमध्ये असतंच, तर भरपूर प्रमाणात टाकते. ते जास्त करून मी चटणीपेक्षा दुप्पट टाकत असते, कारण याने कुठलाही मसाला जरी नसला, तो मसाला जरी असला तरी मला बरं वाटतं. त्यानंतर मी थोडासा सांबार मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकला. आता ही भाजी कुट्टाचीच बनवणार होते मी, कुठलीही ग्रेव्ही किंवा कुठल्याही वाटण वगैरे काढून असं काही बनवणार नव्हते. कुट्टा टाकून बनवणार होते, म्हणून फक्त बेसिक मसाले टाकलेले आहेत. आता हे मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी थोडंसं तेल सुटेपर्यंत ठेवायचं. छान तेल सुटलं की मग त्यामध्ये आपण अर्धवट उकडलेला बटाटा चिरून घ्यायचा आणि मग त्यामध्ये टाकायचा. पूर्ण बटाटा उकडायचा नाही, अगदी थोडासा उकडायचा. आणि मग आता हे बटाटा थोडासा मसाल्यांमध्ये फ्राय होईपर्यंत ठेवायचं झाकून 2 मिनटं आणि मग त्यामध्ये बटाटे उकडलेलं थोडंसं पाणी आणि परत गरजेनुसार पाणी टाकायचं. आता पाणी मी थोडंसं जास्तच टाकलं होतं, कारण पुऱ्यांबरोबर आम्हाला थोडीशी पतली भाजी लागते आणि बऱ्याच घरांमध्ये कसं असतं, पुऱ्यांबरोबर थोडीशी घट्ट लागते, पण आम्हाला पातळ लागते. आणि मग थोडंसं झाकण परत ठेवलं आणि त्याला थोडंसं उकळी आली की मग त्यामध्ये शेंगदाण्याचा आवडीनुसार कुट्टा टाकला. आता कमी जास्त ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, मी माझ्या आवडीनुसार टाकून घेतला आणि भाजी पलीकडच्या गॅसवर आता शिजायला ठेवली आहे. इकडे आता म्हटलं भाजी शिजेपर्यंत आपण पुऱ्या बनवून घेऊयात. आमच्या चिरंजीवांना अशी पुरी भाजी खूप आवडते. काही बनवायचं म्हटलं की मम्मी आज पुरी भाजी बनव, हा त्याचा रोजचा प्रश्न असतो. पण आपल्याला तेलकट खायला नको वाटतं, मुलांना खूप आवडतं, पण त्यांना समज नसते. पण मी महिन्याला 15 दिवसाला अशी बनवत असते. त्याच्या पप्पालासुद्धा आवडते. म्हटलं मग चला, दोघांना आवडते म्हणून मी बनवते. रोज वरण भाताचं कुकर असतं, पण आज कॅन्सल करून रात्रीच्या जेवणात पुरी भाजी बनवलेली होती. तर चला, माझ्या पद्धतीने पुरी भाजी तुम्हाला शेअर केलेली आहे. तुम्ही पुरी भाजी कशी बनवता नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवरती बघत असाल तर न विसरता अशाच नवीन रेसिपीसाठी आणि मिनी ब्लॉगसाठी नक्की मला फॉलो करा. यूट्यूबवरती बघत असाल तर न विसरता चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. आणि आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग्स आवडला असेल तर न विसरता व्हिडिओला लाईक करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर मग मला फॉलो करत राहा. भेटूया अशाच एखाद्या नवीन मिनी ब्लॉगसोबत. चला मग, आजची पुरी भाजी तयार झालेली होती, पण आता पुऱ्या तर पाहिलेल्या आहेत, मस्त टम्म फुगल्या होत्याच आणि छान असा कलर येईपर्यंत लालसर मी तळल्या होत्या. कारण अशी जर पुरी तळली तर मस्त खायला चविष्ट आणि खमंग लागते. आणि पुरी मी पाहिली की खूप छान झाली होती. आणि जेवढी तुम्ही छान गोल्डन लाल तळली तेवढी पुरी चविष्ट लागते, म्हणून अशा कलर येईपर्यंत पुऱ्या तळायच्या. चला मग, आजची पुरी तयार तर झालेली, पण जाता जाता आता भाजी बघून जा कशी बनली होती. तर चला, भाजी शिजून झालेली होती पुऱ्या तळायच्या अगोदरच. तर ही बघा, शेवटी भाजीचा लूक असा आला होता. कशी झालती बघा. तुम्हाला वाटत असेल पातळ, पण आम्हाला अशीच लागते पुऱ्यांबरोबर. तर आजची ही पुरी भाजीची छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि भेटूया नवीन मिनी ब्लॉगसोबत. बाय बाय.